नमस्कार मित्रांनो, मी सुदीप तुमचं स्वागत करतोय एका मैदानाच्या मुलाखतीमध्ये। तर आज आपण आलोय भडगावमध्ये। तर मौजी भडगावला येत्या 8 आणि 10 तारीख अशा अनुक्रमे या 2 दिवसाला जी भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केले त्या संदर्भात आता ही मुलाखत असणार आहे। तर येत्या 8 आणि 10 तारखेला श्री महालक्ष्मी देवी यात्रेनिमित्त जे बैलगाडी शर्यतीचं आयोजन आहे त्यामध्ये आता कोणते कोणते गट असणार आहेत, पट्टा कसा असणार आहे, तर त्याचप्रमाणे त्यांचं नियोजन कसं काय आहे, म्हणजे मैदान कशा प्रकारे रास्त होणार आहे, ही जी संपूर्ण आता माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। तर आता आपल्या सोबत कमिटीचे सगळे प्रमुख मान्यवर आहेत, तर आपण सुरुवात करूया। तर आता पहिला तुमचं नाव सांगा। नमस्कार, मी दयानंद पट्टणगुडी, महालक्ष्मी यात्रा शर्यत कमिटीचा एक मेंबर। या ठिकाणी आमचे शर्यत कमिटीचे अध्यक्ष सुरेश देसाई आहेत, संदीप पाटील आहेत आणि रोहित भोई आहेत, अप्पासाहेबांना भोगाने, मल्लिकार्जुन बंदी ही सगळी मंडळी आज या ठिकाणी आहेत। मौजे भडगाव तालुका गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर या आपल्या गावची यात्रा 7 वर्षांनी एकदा भरते। बरोबर, त्या यात्रेच्या निमित्तानं भव्य अशा बैलगाडीच्या स्पर्धेचं नियोजन या आपल्या मंडळीने केलेले आहे। त्यात आपण 8 तारखेला सकाळी एका म्हणजे ब गट बैलगाडीच्या ब गटाची स्पर्धा आयोजन केला आहे। त्याचं बक्षीस 51,000 रुपये आहे। त्यात घोडागाडी शर्यत आहे आणि त्याच्यानंतर 10 तारखेला सुद्धा आपण एक मोठी 1,11,111 रुपयाची भव्य बैलगाडी जनरल बैलगाडी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। तर आता आपण कायम बघतोय की एकाच वेळी सगळे एका दिवशी सगळे गट असतात, बरोबर। पण असं मी पहिल्यांदाच इथं बघायला लावले गडिंग्लज मध्ये की ब गट एका वेळी आणि जनरल गट एका दिवशी, असं का, म्हणजे काय नेमकं विषय? त्याचा एक असा विषय आहे, एका दिवशी जर स्पर्धा भरवल्या तर गाड्या जास्त येणार आणि स्पर्धक म्हणजे आपण विभाग शर्यतीचे घोडागाडीमध्ये 3 प्रकारची शर्यती असणार, बैलगाडीमध्ये 2-3 प्रकारचे। लोकांना त्रास होऊ नये, बैलगाडी मालकांना त्रास होऊ नये, जनावरांना सुद्धा त्रास होऊ नये, हा उद्देश ठेवून आपण 2 दिवस ह्या स्पर्धा भरवल्या आहेत। बरोबर आहे। तर मित्रांनो, 8 आणि 10 तारखेला मैदान म्हणजे वेगवेगळे ठेवायचं कारण गाड्या भरपूर होत्या, प्रत्येक गटात 2-2 गट होत असतात। त्यामुळे कसं होतंय, सकाळपासून जरी मैदान चालू केलं तर मग ते भर उन्हात जे शेवटचं गट आहे ती उन्हात सुटतात। त्यामुळे त्यांनी ब गट हे 8 तारखेला ठेवलाय। ब गट आणि त्या दिवशी कुठलं गट आहेत? आदत, नवतर घोडा, जनरल घोडा आणि जनरलच्या दिवशी म्हणजे 10 तारखेला सकाळी जनरल बैलगाडी 1,11,111 रुपयाचं आणि तालुका वाईज 3 तालुक्याची मिळून एक बैलगाडी स्पर्धा ठेवलेली आहे। त्यात कोणती? गडिंग्लज, आदरा, चंदगड, गडिंग्लज, गारगोटी अशी 4 21,000चं एक मैदान आहे। मग आता आपण संपूर्ण म्हणजे नेमकं सविस्तर वर्णन बघितलं की बाबा 8 तारखेला आणि 10 तारखेला कोणते गट सुटणार आहेत। तर आता आपण बक्षिसांचं वितरण बघूया आणि त्याचप्रमाणे त्याला शिल्ड असेल किंवा ढाल असेल, निशाण असेल, ही संपूर्ण माहिती आता घेऊया। तर आता आपण 8 तारखेच्या मैदानांची म्हणजे हे सांगा, कोणते गट आहेत, डायरेक्ट वाचून सांगितलं तरी काय अडचण नाही। गुरुवार दिनांक 8 मे 2025 रोजी सकाळी 8:30 आदत बिनदाती बैलगाडी शर्यत। प्रथम क्रमांकाचं बक्षीस 15,000 रुपये आहे आणि द्वितीय बक्षीस 10,000 रुपये आणि तृतीय 3 नंबरचं बक्षीस 5,000 असं हे आदत बिनदाती गटातील ही स्पर्धा होणार। त्यानंतर त्या दिवशी त्याच्यानंतर 9 वाजता नवतर जनरल घोडागाडी शर्यत, त्यासाठी प्रथम क्रमांक 11,000 रुपये आहे, द्वितीय 7,000 आणि 3 नंबरसाठी तृतीयसाठी 5,000 रुपये आहे। त्याच्यानंतर जनरल बैलगाड्यांच्या स्पर्धा होणार आहे 10 तारखेला ब गट, हो जनरल बैलगाडी 8 तारखेला जनरल बैलगाडी शर्यत ब गट, त्यासाठी प्रथम क्रमांक 51,000 रुपये, द्वितीय 31,000 आणि तृतीय या ठिकाणी जरा मिस्टेक आहे तरी 21,000चं ते तृतीय क्रमांकाचं बक्षीस देणार आहे। प्रिंटिंग मिक्सरसाठी 10,000 झालेला आहे आणि चतुर्थसाठी 10,000 आहे। बरोबर, असं या प्रकारे 8 तारखेचं नियोजन आहे। आता 10 तारखेचं बघूया आपण। ह्या बसूनगोडा आहे काय? 8 तारखेलाच नाव का? हो, 8 तारखेला बसूनगोडा। त्यानंतर शनिवारी 10 तारीखला सकाळी 8 वाजता भाग मर्यादित बैलगाडी शर्यत, त्यात गडिंग्लज, चंदगड, आजरा, त्यासाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस 21,000 रुपये, द्वितीय 15,000 आणि 3 नंबरसाठी 10,000 रुपये। त्याच्यानंतर सकाळी 8:30 वाजता जनरल घोडागाडी, त्यासाठी प्रथम क्रमांक 25,000, द्वितीय 15,000 आणि तृतीय 10,000। त्याच्यानंतर सकाळी 9 वाजता जनरल बैलगाड्यांच्या भव्य स्पर्धा अ गटाच्या स्पर्धा होणार, त्यासाठी 1,11,111 रुपये, द्वितीय क्रमांक 75,000 रुपये, तृतीय 51,000 आणि चतुर्थ 25,000 असं 4 नंबर आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। तर आता जनरलला 4 पर्यंत बक्षीस आहेत, हो, बाकीला 3-3 पर्यंत म्हणजे बैलगाड्यांना आपण इथं प्राधान्य दिलेलं आहे। तर मित्रांनो, आता आपण गटाची संख्या, गटाची बक्षीस, गटाची जे काही ढाली निशाण आहेत ती सगळं आता आपण माहिती बघितली। तर आता आपण मैदानची पूर्णपणे नियम व अटी काय असणार आहे ते बघूया। तर आता आपल्या सोबत आहेत भडगावचे सरपंच साहेब, तर आता आपल्याला सरपंच साहेब नियम व अटी सांगतील।
तर साहेब पहिला तुमची ओळख सांगा. भडगाव महालक्ष्मी यात्रेनिमित्त शर्यतीचं नियोजन आम्ही भडगावच्या माळरानावरती गुड्डाई डोंगरावरती आयोजन केले आहे. माझं नाव रवींद्र बाळासाहेब शेंडुरे, भडगाव सरपंच. मैदान हे सकाळी करेक्ट 8:30 वाजता इथं मैदानाला सुरुवात होणार. बरोबर. मैदान सुरू झाल्यानंतर मैदानामध्ये बैलांना प्राण्यांना शॉक लागणे, काठी लाटी असा प्रकार अनुचित इथं आपण घडू देणार नाही आहे. बिना काठी मैदान होणार आहे. मोटरसायकल पूर्ण 100% बंद राहील आणि जनावरांना दुखापत अजिबात होणार नाही ही दक्षता आपण इथे घेणार आहे. नियम अगदी तंतोतंत जे परमिशन मध्ये आम्ही परमिशन घेतलेलं आहे त्या पद्धतीनं इथं सगळं नियोजन लावलेलं आहे. तसंच एकदम नियम करेक्ट पालन होईल. तर मित्रांनो, महत्वाचं म्हणजे आता 8 तारखेला आणि 10 तारखेला असं 2 दिवस मैदान आहेत. तर कमिटीनं तब्बल ह्यासाठी 1 लाख रुपयाचं डिपॉझिट भरले. तर नियम काय आहे, 50,000 डिपॉझिटचा नियम आहे. पण 8 तारखेला साठी 50,000 आणि 10 तारखेसाठी 50,000 असं तब्बल दोन्ही मैदान परमिशन काढलेलं आहे. दोन्ही मैदानाची वेगवेगळी परमिशन काढल्या का, तर प्रेक्षकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि बैलांना जास्तीत जास्त म्हणजे उन्हाच्या आधी बैल पळून मोकळी व्हावी यासाठी सगळी व्यवस्थाही केलेली आहे. तर आता महत्वाचं सांगायचं म्हणजे मित्रांनो, ही आता आपण जे पट्टा ह्या पुढे बघणार आहे, जेणेकरून मालकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये. बैलांची गाडी म्हणजे आपल्या बैलांची गाडी नोंद करताना आपली बैल कशी चालतील, काय चालतील, तर त्यासाठी आपण पट्टा पण दाखवणार आहे. पण कमिटीचं एक महत्वाचं विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे हे पट्टा इथं जागा साधं चालायला वाट नव्हती. इथं तब्बल 2-2.25 लाख रुपये खर्चून हे पट्टा त्यांनी तयार केलाय. तर इथं एक 3 ते 4 गाडी एका रेषेत 3 गाड्या तर सहज पळतील असा एक व्यवस्थित पट्टा आहे. तर तुम्ही पट्टा बघाच. फक्त महत्वाची सूचना सांगायची म्हणजे इथं बिना ब्रेकची बैल इथं अजिबात टिकावं लागणार नाहीत. कारण मी आता पट्टा बघितलाय आणि शूटिंग पण केलंय. तरी पण तुम्ही अनेकदा आवर्जून पट्टा पूर्ण बघा आहे आपल्या व्हिडिओमध्ये आणि ठरवा की बाबा आपला बैल हे इथं चालतोय काय. एसनेला दाडा बैल इथं अजिबात कसं आहे, जाग्यावर ब्रेक लागणारा बैलच इथं उत्तम पळेल. तर मित्रांनो, आता कसं आहे, हे मैदान आता त्यांनी 2-2 दिवसांची परवानगी घेतली, त्यामुळे थोडक्यातच हे मैदान शासकीय नियमाचं आहे. बरोबर. शासकीय नियम म्हणल्यावर कसं होतंय, प्रत्येक डॉक्युमेंटची जी आवश्यकता आहे ती कंपल्सरी इथं लागते. कारण पशुवैद्यकीय अधिकारी पण इथे येणार आहे, त्यांना ते डॉक्युमेंट दिल्याशिवाय यांचं डिपॉझिट परत मिळत नसते आणि व्हिडिओची पण प्रूफ त्यांना वर द्यायला लागते. त्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून तरी शूटिंग होणारच आहे. तर आता आपल्याला कमिटीचे सहकारी सांगतील. आपल्या या मैदानावरती आपल्या बैलांचं सर्टिफिकेट म्हणजे लंपी सर्टिफिकेट, त्यानंतर पशुवैद्यकीयचं सर्टिफिकेट आणि आपल्याला त्या गाडी मालकाचा फोटो आणि बैलांचा फोटो हा लागणारच आहे. त्यानंतर आपल्या मैदानावरती ड्रोन कॅमेरा कंटिन्यू चालू ठेवणार आहे. त्यामुळे त्या बैलांना कुठं इजा दुखापत किंवा काही होण्याची म्हणजे शक्यता नाही आणि आम्ही चान्सेस तसं येऊ देणार पण नाही आहे. आणि त्या मालकाचे आधार कार्ड, बैलांचे फोटो आपल्या सोबत लागणार आहेत. प्रवेश फीच्या वेळी भरते वेळी किंवा नाव नोंदवते वेळी आपल्याला सर्व डॉक्युमेंट पट्ट्यावरती लागणार आहेत. तरी सर्व गाडी मालकांनी याची नोंद घ्यावी. तर आता मित्रांनो, यांनी सांगितलं आणि आपला एक चुकून मुद्दा राहिलाच, यात सगळ्यात महत्वाचं घालायचं म्हणजे, तर शक्यतो आपण प्रत्येक पट्ट्याला बघतोय की प्रवेश फी ही 10% असत्या. प्रत्येक मैदानाला लाखाला 10,000 असत्या, पण ह्यांनी प्रवेश फी तर 8% ठेवल्या. बरोबर का. म्हणजे सगळ्याच गटांना, ब गटापासून आदत, तर घोडा गाडीपासून सगळ्यांना त्यांनी प्रवेश फी 8% ठेवल्या. कारण कसं आहे, एक थोडंफार जरी 1,000-2,000 जरी वाचलं तरी त्या मालकाला तेवढाच आहे आधार असते की टेम्पो भाडं, एखादा खर्च बिर्च, चहा पाण्याचा खर्च इकडं तिकडं कुठं तर निघतोय. तर कमिटीने हे एक चांगलं पाऊल उचललंय, त्याबद्दल कमिटीचं पण आभारी आहे मी. आणि यायला विसरू नका, 8 तारखेला ब गटाचं मैदान असणार आहे. ब गट आदत, सुट्टा घोडा हे मैदान असणार आहे सकाळी 8 वाजता. आणि 10 तारखेला ही जनरलचा गट आणि 4 तालुका मर्यादित आणि त्याचप्रमाणे जनरल घोडागाडी असं हे 3 गट 10 तारखेला असणार आहेत. आणि येताना कुठल्याही प्रकारची बॅटरी काय घेऊन येऊ नका, कारण मैदान हे काय रास्त होणार आहे. तशी व्यवस्था पण कमिटीने केल्या. धन्यवाद.